अंजू तुरुंबेकर यांच्याकडून 46 मुलांनी फुटबॉलसोबत घेतले नेतृत्व कौशल्य विकासाचे धडे. फुटबॉल खेळातून नेतृत्व गुण विकास. एटी फाउंडेशनची युवा पिढीसाठी अतुलनीय कामगिरी. खेडेगावातील मुलांना नेतृत्व गुण विकासाद्वारे जीवनाची योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न. एटी फाउंडेशन आणि भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 46 मुलांसाठी रहिवाशी नेतृत्व कौशल्य कार्यशाळा निसर्गरम्य अशा सातारा मेगा फूड पार्कमध्ये नुकतीच पार पडली. ही कार्यशाळा 16 ते 22 या वयोगटातील मुलांसाठी झाली, तर यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, भुदरगड आणि चंदगड तालुक्यातील विविध खेडेगावातील मुलांनी भाग घेतला. या कार्यशाळेमध्ये मुलांना फुटबॉल खेळासोबत नेतृत्व तसेच जीवनातील मूलभूत कौशल्य विकसित करण्याचे धडे देण्यात आले. एटी फाउंडेशन आणि अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या संस्थापिका अंजू तुरुंबेकर यांनी ही कार्यशाळा स्वसंकल्पनेतून या मुलांसाठी राबवली आहे. मुलांमध्ये शिकण्याची आवड, धाडशी वृत्ती आणि सकारात्मक विचार करण्याची पद्धत निर्माण करणे, स्वप्ने पाहण्यासाठी प्रवृत्त करणे, माणुसकी जपणे, फुटबॉल खेळाची चुणूक शिकणे, सांघिक कार्यकौशल्य शिकणे अशा विविध महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा आणि प्रात्यक्षिकांद्वारे मुलांना धडे देण्यात आले. लीडरशिप समिटच्या अखेर सर्व मुलांना मेडल्स आणि सर्टिफिकेट्स देऊन गौरवण्यात आलं. भारत विकास ग्रुपचे व्हिजनरी संस्थापक हनुमंतराव गायकवाड यांनी एटी फाउंडेशनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रोग्राम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भारत विकास ग्रुप मॅनेजमेंटची टीम, फाउंडेशनचे बोर्ड मेंबर, क्रीडा शिक्षक अनिल पाटील, बोर्ड मेंबर अमोल तुरुंबेकर, लीडर अक्षय पावले, सम्राट चव्हाण, यशस्विनी बोराटे, शिवतेज पाटील, अश्विनी तुरुंबेकर, सुलक्षणा पावले, सोनम महाडिक यांनी कष्ट घेतले.